मतदान करा आणि पैठणी मिळवा अशी नवी ऑफर छत्रपती संभाजीनगरमधल्या एका कापड दुकानदाराने ठेवली आहे। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कल्पना अंमलात आणली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील द्वारकादास श्यामकुमार कापड दुकानाच्या दोन्ही शाखांमध्ये ही विशेष ऑफर देण्यात आली आहे। मतदान करून येणाऱ्या पहिल्या 31 महिलांना पैठणी साडी मोफत दिली जाणार आहे, तर मतदान करून येणाऱ्या पहिल्या 31 पुरुषांना कॉटन कॅन्डीचे शर्ट आणि पॅन्ट पीस दिले जाणार आहेत। तर दिवसभर या दुकानात विशेष सवलतीत कपड्यांची विक्री केली जाणार आहे। आणि आगळ्या वेगळ्या ऑफरचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या या कपड्याच्या दुकानात मी आहे। या कपड्याच्या दुकानाचं नाव आहे द्वारकादास श्यामकुमार, जिथे भरघोस सूट दिली जाणार आहे। आता यामध्ये नेमकी सवलत काय दिली जाणार आहे, तर ज्या महिला मतदान जेव्हा सुरू होईल तेव्हा ज्या पहिल्या 31 महिला या दुकानामध्ये येतील आणि मतदान झाल्याची शाई दाखवतील, त्या 31 महिलांना फ्रीमध्ये म्हणजे मोफत पैठणी दिली जाणार आहे। तर जे 31 पुरुष या दुकानात येतील त्या 31 पुरुषांना कॉटन कॅन्डी पॅन्ट शर्ट पीस मोफत दिले जाणार आहे। यामागची नेमकी संकल्पना काय आहे हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या दुकानाचे मालक मॅनेजर आहेत श्याम पाटील। एवढं सगळं मोफत देत आहे 31 आणि बाकी पण भरपूर दिसतंय, काय संकल्पना आहे? म्हणजे मतदानाचा टक्का वाढावा, गर्दी पण तेवढीच होईल। हो ना, आपण पाहिलं लोकसभा निवडणूक चालू आहे, मागले 3 टप्पे पाहिले, मतदानाचा टक्का कुठेतरी घसरल्याने वाटते। मतदानाचा टक्का थोडा वाढला पाहिजे, त्या हिशोबाने हे ऑफर लावलेले आहे आपण। केंद्र सरकार, राज्य शासन, त्यानंतर निवडणूक आयोग प्रयत्न करत आहेत, तरी पण आपण समाजाचा घटक म्हणून थोडं काहीतरी प्रयत्न केले पाहिजे म्हणून हे आपण ऑफर लावलेले आहे। पैठणी आहेत का त्या? हा, ह्या पैठणी आहेत। हा, या 31 पैठणी आहेत। ज्या पहिल्या 31 कस्टमर महिला येतील त्यांना मतदान करून आल्यानंतर 31 महिलांना आपण पैठणी आणि जेंट्स आल्यानंतर कॉटन कॅन्डी पॅन्ट शर्ट आहे। ते 31 पुरुषांना आपण ते पॅन्ट शर्ट फ्री देणार आहोत, पण त्याला कंपल्सरी तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे। शाई दाखवायची। हा, शाई दाखवावं लागेल। कॅमेरामॅन दीपेश महाजन समी वेदांत नेब, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। बघा नीट।